आणि आता बातमी येते केंद्रीय मंत्रिमंडळातल्या विस्तारासंदर्भातली बदलांसंदर्भातली, कारण ऑपरेशन टायगर नंतर आता शिंदेंच्या शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल अशी चर्चा सगळीकडेच पाहायला मिळते आणि त्या दृष्टीने काही नावं देखील चर्चेत आलेली आहेत। कॅबिनेट मंत्रीपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर एका राज्यमंत्रीपदासाठी परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचं नाव आघाडीवर आहे। संजय जाधव सलग तिसऱ्यांदा परभणीमधून खासदार झाले आहेत। सध्याचे आयुष खात्याचा स्वतंत्र प्रभार असलेले मंत्री प्रतापराव जाधव यांच्याऐवजी संजय जाधव यांना संधी मिळू शकते। तर जाधव यांच्या कामकाजाबद्दल केंद्रामध्ये नाराजी आहे अशी सूत्रांची माहिती। नियम आहेत, पक्षाचं काम, पक्ष कसा वाढेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी फिरतोय, काम करतोय। आपल्याला माहिती आहे की 10 दिवसापूर्वी जो दौरा मराठवाड्यामध्ये देखील मी येऊन गेलो, त्याचबरोबर नगरला येऊन गेलो, नाशिकला गेलो, आतापर्यंत 62 विधानसभा मी असेल, माझे सगळे सहकारी असतील, हे या ठिकाणी गेलेलो। सगळे मंत्रिमंडळ देखील त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये जिल्ह्यांमध्ये जे आहे ते दौरा करतायत। तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना कशी ताकदवान होईल, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त लोक कसे शिवसेनेत जोडले जातील याच्यासाठी शिवसंवाद दौरा जो आहे सुरू।